तर 7/12 फार महत्त्वाचा ठरलेला आहे. मात्र हा 7/12 आर्थिक व्यवहारांचा आहे. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येनंतर एकच खळबळ उडाली. इतकंच नाही तर या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरणही चांगलंच तापलं. अशातच वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंचे आर्थिक संबंध उघड होऊ लागले. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया यांनी या बाबतीतले दावे केलेले आहेत. तर बीडमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व घ्यावं अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थानिकांसह विरोधकांकडून वाल्मिक कराडकडे बोट दाखवले जात आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून बीड जिल्ह्यात परिचित आहे. आता याच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधांचा 7/12 सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी समोर आणलाय. जगमित्र शुगर्स या कंपनीमध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची संयुक्त मालकी असल्याचा दावा दमानिया यांनी केलाय. त्यांनी शेअर केलेल्या 6/7/12 दोघांची नावं स्पष्टपणे दिसतात. दमानियांची पोस्ट: धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन. हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे. कंपनी एकत्र, जमीन एकत्र. जगमित्र शुगरचे 6/7/12 मी ऑनलाईन डाउनलोड केलेत. 3554 गुंठे जमीन आहे. याच्यात त्या दोघांचंही म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची सरळ सरळ दोघांचीही नावं त्या 7/12 आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्याला दिसतंय की त्यांचे व्यवहार पूर्णपणे एकत्र होते. मग ते कंपन्यांचे असो, त्यांच्या जमिनींचे असो किंवा त्यांच्या दहशतीचे असो. हे जेव्हा मी ऐकते ना, असं वाटतं हे लढणं अतिशय गरजेचं आहे. आणि आपण सगळेजण 28 तारखेला मी तर नक्कीच पोहोचणार आहे. आपणही यावं अशी विनंती आहे. यांच्या धागेद्वारे सर्व चौकशी केली की मंत्र्यापर्यंत जाते. जो सहकारी आहे त्यांच्या कंपन्यामध्ये, त्यांच्या धनंजयच्या मिसेसच्या कंपन्यामध्ये भागीदारी आहे. अशा व्यक्तीची चौकशी सत्तेवर असणारी व्यक्ती कशी करू शकते? त्यामुळे निपक्ष चौकशी होणे कठीण आहे. बाजूला सारा आणि चौकशी होते. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून ओळखला जातो. गेल्या 10 वर्षांपासून वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंच्या सोबत आहे. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार कराड बघतो. परळीचा माजी नगराध्यक्ष असलेला वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येत आहे. दसरा मेळाव्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या जवळीकीविषयी बोलताना भाष्य केलं होतं. याबाबतचा व्हिडिओ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी पोस्ट केलाय. कुठे रहते? ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पाने हलत नाही ते वाल्मिक कराड. काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम. दोघांचं किती आत्मोन्न गुळपीट आहे हेच मला सरकारला दाखवायचं आहे. आणि एवढं गुळपीट असताना तुम्ही कशी अपेक्षा करता मंत्रिमंडळात धनंजय मुंडे असताना वाल्मिक कराड पकडला जाईल? अजून तर त्याला 302चा आरोपी नाही केलाय. त्यांना फक्त अधिवेशन संपायची ते वाट पाहत होते. अधिवेशन संपलं, आता बघू काय होईल ते होईल. अजून खूप काही गोष्टी समोर येतील. थांबा जरा. अहो, खुनांमध्ये त्यांची भागीदारी आहे, बाकी व्यवसाय राहू द्या बाजूला. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालच्या छोटे आका, हे मला वाटतं आत गेलेत. आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही. ते सरेंडर झालेले आहेत. तर बाकीच्यांना विनंती, मला बाकीचे छोटपोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे. आणि तो 100% फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही. ते 302चे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत. पवनचक्की कंपन्यांकडून खंडणी उकळणे, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारीची काळी बाजू समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला. त्यामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपद स्वीकारावं
अशी मागणीही होऊ लागली आहे. माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय, ह्याच्यावरती आळा का? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं किंवा अजितदादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही. बीडचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं या संदर्भात अजितदादा, मी आणि शिंदे साहेब आम्ही ठरवू. त्या संदर्भात ते कोणी घ्यावं, कोणाला द्यावं हे आम्ही ठरवू. पण बीडमध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही. वाल्मिक कराडच्या अटकेसाठी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते सरसावलेत. येत्या 28 डिसेंबरला बीडमध्ये मोर्चा सुद्धा काढण्यात येणार आहे. तर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारीही सरसावले असून राज्यभरात निदर्शनं केली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा रेटा बघता या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला आरोपी करणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.